रेहान स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक पर है प्रसाद बॉलर नेम प्लीज आरिफ सैनिक स्टार बोली की जानिब से आरिफ पहली ओवर लेकर जिसका सामना करने के लिए तैयार है रेहान आरिफ राइट आर्म विकेट लंबा हिट लगाना चाहते थे नाकाम रही के नीचे हुई और सीधे कीपर के हाथों में कोई रन नहीं कोई नुकसान नहीं खाता खुना तक बाकी है साइगाव का वेलकम हरी सर इस एरिया की एक शानदार और दमदार आवाज हारिस यहाँ पर मौजूद है वेलकम सर आप कुछ देर में उनकी आवाज यहाँ पर सुन सकते हैं आरिफ फिर से बाकी बॉल मार पर सामने बल्लेबाज रेहान पहली गेंद डॉट हुई है दूसरी गेंद लेकर पहली ओवर की आरिफ तैयार स्लोअर गेंद थी खेला जरूर लेकिन एक ही रन मिलेगा पॉइंट की जानिब एक रन इसी के साथ खाता खुलता हुआ साढ़े 2 रन पहली गेंद जो हुई डॉट वाइड फिर एक रन और 2 रन आए शाइनिंग स्टार बोली ने टॉस जीता था पटकी गेंद थी लेकिन कीपर इसे कलेक्ट न कर पाए एक रन जरूर मिला है स्कोर बचा है 3 रन पहली ओवर का गेम जारी स्कोर है 3 रन बगैर के नुकसान के साइगाव 3 रन बगैर के नुकसान हुए फिर से एक बार आरिफ अपनी बॉलिंग मार पर धीमे धीमे कदमों से बढ़ते हुए सामना करने के लिए तैयार है रेहान राइट हैंड विकेट आरिफ गेंद करेंगे आगे बढ़ के इस गेंद को खेला है गेंद हवा में है और फील्डर ने रोका है गेंद को वाकई काबिल तारीफ है फील्डिंग की तारीफ करनी होगी अच्छी फील्डिंग अपनी टीम के लिए यकीनन एक 4 रन बचाया है इस फील्डर ने एक बार एक लंबा लगाने की कोशिश विकेट गवाते हुए रेहान आउट होकर वापस अपने पवेलियन में 5 रन के स्कोर पर पहला विकेट गिरा है साइगाव का रेहान के रूप में कामयाबी हासिल की है अपनी ओवर में आरिफ ने बैट्समैन अफनान ना बैट्समैन अफनान ओके अफनान अफनान लेफ्ट हैंडेड बैट्समैन है काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं काफी अरसे से साइगाव के लिए खेलते हुए एक अच्छा ऑलराउंडर स्कोर 5 रन पहली एक विकेट यहां पर गिर चुकी है साइगाव की रेहान के रूप में 1 ओवर 5 रन एक विकेट के नुकसान पर साइगाव से पहले की दूसरी ओवर शुरू है मैं हरीश से रिक्वेस्ट करूंगा कि अपनी आवाज में इस ग्राउंड को थोड़ा हिला दे धन्यवाद सर शहबाज पहिला बॉल आडवपट्ट्यात खेळण्याचा इरादा होता चुकीचा निर्णय ठरला बॅटिंग बॉलचा दूरपर्यंत संपर्क राहिला नाही डॉट बॉल येते शहबाज आपण पाहताय फ्रेंड्स ग्रुप वालवटी ओरम स्पर्धा अर्थात मोहम्मद 11 श्रीवर्धन ऑर्गनाइज फ्रेंड्स ग्रुप
ची स्पर्धा. हा फटका मोठा आहे आणि खूप लांब सुद्धा आहे. जबरदस्त फटका येतोय 6 धावांसाठी. प्रसाद वटारेच्या बॅट मधून जबरदस्त फटका. मागतपासून तो पहिल्या षटकापासून झुंजत होता या शॉट साठी, पण यावेळेस मात्र बिग हिट पाहायला मिळाला. षटकांनी धाबा वाढवल्यात 11. आणखीन एक मोठा फटका प्रसादच्या बॅट मधून. लगातारचा लागोपाठचा दुसरा षटकार. जबरदस्त फटकेबाजी प्रसाद वटारे. नाव लक्षात ठेवावं लागेल. गतवर्षी जय गणेश प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात या फलंदाजाला ऑक्शन मधून मी पाहिलं होतं आणि पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळेस प्रभावित केलं होतं गेल्या सीझन मध्येच प्रसादनी. जबरदस्त फटकेबाजी केली होती. क्वालिफाय झाला नाही त्या स्पर्धेमध्ये, पण त्यांनी प्रभावित केलं होतं. प्रतिभावंत खेळाडू आहे, होतकरू खेळाडू आहे, यंग टॅलेंट सायगावसाठी. जबरदस्त फटकेबाजी. संघाची धावसंख्या 17. फुल टॉस बॉल. यावर फुल टोल बसला पाहिजे होता. हो 2 धावा झाल्याही असत्या. एकच धाव घेतली. पहिले 2 चेंडू चांगले होते, त्याच्यावर षटकार आला आणि लूजनर जो फुलटॉस मिळाला त्याच्यावर मात्र प्रसाद फायदा उठवता आला ना प्रसादला. संघाची धावसंख्या 18. चार षटकांचा सामना, पण एक षटक हे 5 बॉलचं असेल. न्यू बॅटर अफनान. डावखरे फलंदाज आहेत. क्षेत्ररक्षणात बदल. आखूट टप्प्याचा चेंडू. फायदाच उचलता आला नाही अफनानला. खूप लांब मारला पाहिजे होता. दोन धाबा इथे येतील. धावा संख्या 20. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. चार षटकांचा सामना. 5 बॉलचं षटक राहिले. तिसरं षटक घेऊन अजीम येत आहेत. शायनिंग स्टार बोरली साठी अजीम. संघाची धावसंख्या 20. अजीम राईट मोड द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूनी. अजीम प्रसाद साठी. खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अफनान फंबल होते तिथे. बॅकअप होता, नाहीतर हा चेंडू सीमापार 4 धावांसाठी गेला असता. प्रसादला मिळतील 2. सायगाव संघाला मिळत आहेत 2. संघाची धावसंख्या 22. 16 धावांवर खेळतात वैयक्तिक प्रसाद. संघाची धावसंख्या 22. 2 षटकार खेळलेत प्रसाद वटारे. खूप चांगल्या फॉर्मात आहे. जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुल टॉस. त्याच्यावर फुल टोल. फुल टॉस बॉलवर हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. देखना स्ट्रोक. प्रसाद वटारे नाव. अफलातून फलंदाजी सध्या मैदानात करताना संघाची धावसंख्या पोहोचवली झपाट्याने 28. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा होत्या. दुसऱ्या षटकात शहबाजला धारेवर धरलं प्रसादनी. आता अजीमचा खरपूस समाचार घेतोय प्रसाद वटारे. मॅन फ्रॉम सायगाव. जबरदस्त फटकेबाजी इथं पाहायला मिळते. अजीम पुढचा बॉल. याही वेळेस
खूप लांब चाललाय आंब्याच्या वनात षटकार प्रसाद वटारेच्या बॅट मधून हा चौथा षटकार पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 34. चला लाईनमॅन लक्षात घ्या, आपल्याला ट्रॉफी आहे, आज शेवट दिवस आहे. कोण किती बॉल रिटर्न आणतं हे पाहिलं जाईल कॅमेऱ्यामध्ये. आणि कॅमेरामॅनला पण विनंती असेल, कॅमेरामॅन फोकस करू लाईनमॅनवर आमच्या. चौतीस धावा. अजीम प्रसाद साठी पुढचा बॉल. हा यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे 2 धावा मिळतील का? 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण आमची सुद्धा पाहायला मिळते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 36. शेवटचा चेंडू या षटकातील प्रसाद साठी. जबरदस्त फटकेबाजी प्रसादने केली सायगाव साठी. 4 षटकार आलेत प्रसाद साठी. पुढचा बॉल अजीम आखूड टप्प्याचा, त्याच्यावर तुटून पडला प्रसाद वटारे. आणखी एक हुकचा दमदार स्ट्रोक. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार अजीमची धुलाई केली तर प्रसादनी संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 42 धावा. जबरदस्त फटकेबाजी. 42 धावा पहा. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा होत्या आणि मागच्या 10 चेंडूत म्हणजे 2 षटकात धावसंख्या 42 वर पोहोचवली. 37 धावा आल्या 10 बॉल मध्ये. प्रसाद वटारे जबरदस्त फलंदाजी. 5 षटकार. 36 धावांवर खेळतात प्रसाद. नॉट आउट. 9 चेंडूचा सामना केला प्रसादने. 36 धावा केल्यात. जबरदस्त फटकेबाजी प्रसाद वटारे. सायगाव शेवटचं षटक घेऊन शायनिंग स्टार बोर्ली कडून. काय बॉलर महबूब. महबूब शेवटचं षटक घेऊन महबूब. आपणाला सायकल आपणाने 2 धावा केल्यात. हो नो बॉल. 1 बाउन्स चौकार. 4 टोटल 5 पंजा आला इथे सायगाव साठी. आणि उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट येईल आता. महबूब खराब गोलंदाजीची सुरुवात इथे. नो बॉल टाकला शायनिंग स्टार बोर्ली. आता अडचणीत आहे. एक तर पहिलेच धावा जास्त गेलेल्या, त्याच्यात आणखीन खराब गोलंदाजी महबूबची. संघाची धावसंख्या 47. 47 धावा. महबूब फ्रीटचा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस. फ्रीट षटकार. फेअर डिलिव्हरी. तर एका बॉलवर 11 धावा आल्या तिथे सायगावला. अर्धशतक पूर्ण झाले. संघाची धावसंख्या 53. 11 धावा आल्या ह्या बॉलवर. संघाचं अर्धशतक पूर्ण झालं. सायगावचं 53 धावा. फटका चांगला आपणांचा. याही वेळेस बॉल सीमारेषा पार. लगातारचा दुसरा षटकार. फलंदाजाने या आता गोलंदाजाला धारेवर धरले. हल्ला बोल केला या भैरवीच्या षटकामध्ये. हाणामारीच्या षटकात मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जाईल आता. का शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळी चांगला चेंडू टाकलाय.
पण त्याही वेळेस गॅप प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड कव्हर आहे, सीमा रेषा पार, चेंडू फरार, धावा मिळतील 4 4 4, चौकार सायगाव साठी. जबरदस्त फलंदाजी इथे पाहायला मिळते ती अफनान आणि प्रसादची ही पार्टनरशिप. संघाची धावा संख्या 63 धावा. फुल टॉस, पण यावेळेस हवेत मारलाय हा झेल होईल का? क्षेत्ररक्षकाने टोपी काढली पण त्याचा उपयोग झाला नाही. जीवदान मिळालं अफनानला. फुल टॉस बॉल होता, कुठेही मारू शकले असते अफनान, डोंगरावर मारायला पाहिजे होता. टायमिंग चांगलं झालं नाही. एक धाव आली, धावसंख्या 64. प्रसादला स्ट्राईक मिळते. या अंतिम षटकातील अंतिम चेंडू प्रसाद वटारे, जबरदस्त फॉर्मात. पाच षटकार प्रसादच्या बॅट म्हणून आले. मेहबूब शेवटचा बॉल प्रसाद साठी. हा मागच्या पट्ट्यात आला नाही. लॉंग ऑन एरियामध्ये क्षेत्ररक्षक पोचतात. चेंडू आहे सीमारेषेच्या आत, पकडलाय. 3 धावा इथे प्रसादला मिळत आहेत. कितना हुआ? 67 धावा झाल्यात. 68 धावांचं लक्ष. मी लक्ष वेधेन तुमचं की या चालू सामन्यातून विजयी संघ लगेचच जसवेली संघासोबत मॅच खेळणार आहे. आणि जसवेली संघाला विनंती असेल कॅप्टनला, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. या मॅच नंतर लगेच आपला मॅच असेल जसवेली. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा दिल्या होत्या शायनिंग स्टार बोर्लीने, पण नंतरची 3 षटकं खूप महागडी ठरली. शेवटचं षटक सुद्धा महागडी ठरलं. 40 धावांवर खेळतोय प्रसाद, नॉट आउट. 40 धावा कुठल्या? जर कदाचित ते 6-6 बॉलचं षटक असतं तर प्रसादचं अर्धशतकी पाहायला मिळालं असतं. या मैदानात कुठलंही टार्गेट सेफ नाही. चेसिंग करताना धाबा होत आहेत इथे आपण पाहिलं. 50-56 धाबा सुद्धा 2 षटकात कंप्लीट झाल्या. काल आपण 2 दिवस दिवसभर पाहिलं.
प्रसाद पहिले षटक घेऊन शायनिंग स्टार साठी प्रारंभिक बॅटर नेम प्लीज. नॉन स्ट्राईकला मेहबूब, नवीद आहेत स्ट्राईकला, नवीद आहेत स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला मेहबूब. अडसठ धावांचं लक्ष इथे मनसूर कडून चूक घडते. यष्टिरक्षण थोडस लेझी, सिंगल येते. सिंगलनी खातं उघडलं जाते. फलंदाज बाद होत आहेत. आसिफ बोंडारे साहेब तसेच फौद बोंडारे साहेब यांचे हार्दिक हार्दिक स्वागत या फ्रेंड्स ग्रुप बालवाटीच्या स्पर्धेमध्ये. बॅक टू बॅक दुसरा विकेट शायनिंग स्टार बोरले और पिच लाईनचा चेंडू होता. न्यू बॅटर मोईन बाद होऊन परत आहेत. बैट्समैन नेम न्यू बॅटर मोहम्मद प्रसाद ऑन अ हॅट्रिक. काय गोलंदाजी झाली. फलंदाजी 40 धावा. हा झेल झाला असता. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. फैयाज पोहोचू शकले नाही. 2 धावा इथं कम्प्लीट होत आहेत. हॅट्रिक झाली असती प्रसादची. खूप कमी क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही फलंदाजी करताना बॅटर अर्धशतक, दुसऱ्या इनिंग मध्ये विकेट, गोलंदाजी करताना अष्टपैलू कामगिरी बऱ्याच वेळेस कमी पाहायला मिळते. पण इथे प्रसाद 40 धावा. बुरा नाहीत. सुरेख झेल. तिसऱ्या विकेट मिळते इथे प्रसादला. 5 बॉल मध्ये 3 विकेट घेतले आणि फलंदाजी करताना 40 धावा केल्या. चला जसविली संघ चालू सामन्यातून विजयी संघाचा मॅच आपल्या सोबत असेल. टॉस साठी यायचं जसविली. आरिफ न्यू बॅटर. जर्सी के पीछे आरिफ है. जर्सी के पीछे आरिफ है. ये बैट्समैन आरिफ है. आरिफ न्यू बॅटर. नॉन सेकंडला फटका हा चांगला आहे. ताकद आहे. नवीदच्या बॅटमधून हा षटकार. नवीद 1 बॉल खेळला होता पहिला आणि नॉन स्ट्राईकला गेलेला. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्येच त्याला
गोलंदाजसाठी नायाब 68 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना नवीद फलंदाजी करतायत. स्लोवर वन पिकअप स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिसेलला क्षेत्ररक्षक वेगाने येतात. तद्वर दोन्ही फलंदाजांनी एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावाचा प्रयत्न, पण त्या प्रयत्नांना अपयश येते. एकेरी धाव मिळते. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या पुढे वाढते. पहिल्यांदा दुहेरी अंकामध्ये 10 धावा पाठलाग करायचा आहे. तब्बल 68 धावांचा आणि 4 षटकामध्ये दुसरं षटक सुरू आहे. फटका बसलाय. हवेत खेळण्याची चूक केली. प्रसाद वाटारे चेंडूच्या खाली येतात. झेल धरणीला दान. फलंदाजाला जीवदान इथे मिळेल. खराब क्षेत्ररक्षण प्रसाद. फलंदाजी अफलातून, गोलंदाजी जबरदस्त. आता क्षेत्ररक्षण ची संधी होती. ऑलराऊंड परफॉर्मन्स दिला असता आता प्रसादनी, पण हा झेल मात्र त्याच्या हातातून निसटलाय. यावेळी चांगली गोलंदाजी. उजव्या अष्टीच्या बाहेर. पंच नाराज. व्हाईट बॉलचा इशारा. सहज सोपा झेल इथे प्रसादच्या हातातून सुटला. सकाळी आंघोळ करताना जसा साबण आपल्या हातातून निसटतो तसाच इथे झेल सुटला प्रसादच्या हातातून. हा चांगला पट. बॅटची कडा घेतली. आतली कडा. विकेट किपर मनसूरने काम केले. झेल टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. नवी बॅक टू डग आउट. तंबूच्या आश्रयाला. आता इथे मात्र ढिगाळ लागले. ती शायनिंग स्टार बोर्लीच्या फलंदाजीला सुरुंग लावला तो प्रसाद वटारेने. नायाबला सुद्धा विकेट मिळते. नायाब सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. नवीद याच्यावर भरोसा होता. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला होता. न्यू बॅटर उमेर. फटका चांगला आहे उमेरचा. प्रसाद याही वेळेस झेल सोडला प्रसादनी. 2 धावा इथं कंप्लीट होतील. दोन धावांनी धावसंख्या 14 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला स्पीडअप घ्या. सायगाव विनंती असेल. ऑलरेडी एक बॉल कमी झालाय. पहा आज खूप सारे मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आणि आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. मोहम्मद 11 श्रीवर्धन ऑर्गनाइज फ्रेंड्स ग्रुप वालोडीची स्पर्धा आपण पाहतोय. जसविली आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन पोहोचायचं आहे. लगेच मॅच असेल आपला. पुराण आले तर चांगली गोलंदाजी. वाईटची दाद मागतायत पण सरळ विकेटच्या वरून हा चेंडू गेलाय. त्यामुळे पंच हा वाईट देत नाहीत. उमेर चांगली गोलंदाजी. यावेळेस चप्पा पडला. बोट फिरवली चेंडूवर. गती परिवर्तन. अतिरिक्त बाउन्स सुद्धा मिळाला. बुराड यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. डाव्या हस्तीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा परवेज सरांचा येते. आता या सामन्यात बेरज झाले. प्रेक्षकांना एक कंटाळवाला नीरस हा सामना आता पाहायला मिळते. कारण एकतर्फी मुकाबले पाहण्यासाठी प्रेक्षक येत नाही. युट्यूबवर जे प्रेक्षक जुळतात त्यांची संख्या लगेच कमी होते. बॅटची कडा घेतली. विकेटच्या माग नॉन स्टॉप एरियामध्ये लेग बाईकच्या स्वरूपात या 4 धावा येत आहेत. प्रेक्षक आपला किमती वेळ युट्यूबवर देत असतं. किमती वेळ मैदानात येतं. त्यांना मॅच कुणी जिंकू दे पण त्यांची अपेक्षा ते शेवटच्या बॉल पर्यंत मॅच व्हायला पाहिजे. मग सामना कुणी जिंकू द्या. बुरहान चांगली गोलंदाजी. बुरहान 40+ चे खेळाडू जरी असले तरी जबरदस्त खेळ. अजूनही त्यांनी आपला फिटनेस पहा कमालीचा ठेवलाय. मी गत वर्षीच्या जय गणेश प्रीमियर लीग मध्ये त्यांना मी पाहिलं होतं.
एक जुने खेळाडू पण पोटा पाण्यासाठी अखाती देशांमध्ये असायचे, पण भारत परत माय देशात हिंदुस्थानात ते परतले. जबरदस्त खेळाडू बुरान. डॉट बॉल. षटक संपते. बुरान आहे ना, मी पाहिलंय बुरान असे गोलंदाज आहेत जसे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा 1.5 मिनिटात आपलं षटक संपवतात. बुरान पण तसंच, कारण त्यांची गोलंदाजीच तशी होते की सरळ बॉल यष्टीरक्षकाकडे दोघंच खेळताना दिसतात. त्यामुळे बुराननी हे षटक लवकर संपून आमच्या आयोजकांचा वेळ वाचवलाय. चला, मी लक्ष वेधेन जसोली संघाच्या कॅप्टनला मी विनंती करेन की त्याने टॉस साठी यायचं आहे. प्रसाद आहेत लॉंग ऑफला. जसवेली टॉस साठी यायचं आहे. बॅटची कडा घेतले. बुराने प्रयत्न केला, चांगला स्टॉप केला इथे. मंसूर डॉट बॉल. फटका चांगला आहे. लॉंग लेग बाउंड्रीला फैयाज इथं जबरदस्त क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण फैयाजांचं सुद्धा. प्रसाद याही वेळेस जेल सोडलाय. तुम्ही किती चांगली फलंदाजी करताय, तुम्ही किती चांगली गोलंदाजी करताय, त्याहीपेक्षा क्रिकेटमध्ये तुमच्या काय क्षेत्ररक्षण आहे हे खूप महत्वाचं असतं. प्रसादला आता याच्यावर अभ्यास करावा लागेल.